दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. स्वस्त खा मस्त राहा असं सांगणारं हॉटेल ब्लॉसम. आज आपण बॉम्बे पुणे हायवेवरती आहोत आणि बॉम्बे पुणे हायवेवरती हॉटेल ब्लॉसम आहे की जे पूर्वी कानेफाटे या ठिकाणी होतं आणि कानेफाट्याचं ते हॉटेल आज टाकवेजवळ हे हॉटेल शिफ्ट झाले लोणावळ्याच्या जवळ. काय नक्की चेंजेस केलेले आहेत, काय नवीन या हॉटेलने दिलेलं आहे प्रेक्षकांसाठी, कारण गेल्या 50 वर्षापासून हॉटेल ब्लॉसम लोकांची अविरतपणे सेवा करते. अगदी मी जसं म्हटलं स्वस्त का मस्त राहा अशा या अवस्थेत हे हॉटेल या ठिकाणी लोकांची गेल्या 50 वर्षापासून सेवा करते. जे हॉटेल कानेफाटेला होतं तेच हॉटेल त्याच रंगात त्याच ढंगात या ठिकाणी आलेलं आहे. हॉटेल ब्लॉसम आपण जाणार आहोत हॉटेल ब्लॉसममध्ये. तर फायनली आपण ह्या हॉटेलच्या जवळ आलेलो आहोत. एंट्री आपण हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे. अगदी खमंग असं ह्या ठिकाणी वास येतोय वेगवेगळ्या पदार्थांचा. या ठिकाणी कस्टमर आहेत की लोक आहेत ते अगदी इथलं जे जेवण आहे जेवणाचा अगदी आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण सर्वप्रथम या ठिकाणी जे मालक आहेत आपण ते मालकाला भेटणार आहोत. दादा नमस्कार. हे आहेत हॉटेल ब्लॉसमचे मालक. दादा सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, कारण की ज्या ठिकाणी ते हॉटेल होतं पूर्वी कानेफाटा तोच थीम घेऊन तुम्ही या ठिकाणी हॉटेल चालू केलेलं आहे. अगदी तीच टेस्ट आहे. काय सांगाल ह्या ठिकाणी नवीन ठिकाणी तुम्ही आलेला? नाही, खूप छान वाटत आहे आणि ऑलरेडी ही जी सेवा करण्याचं जे भाग्य मला मिळालं आहे, हॉटेल ब्लॉसमची जी परंपरा आहे 50 वर्षाची आणि ती सेवा करण्याचं मला जे भाग्य मिळालं आहे त्यामध्ये मी खूप समाधान बाळगत आहे. आपल्या हॉटेलचा अख्खा मसूर, शेवभाजी, अंडा मसाला व इतर काही खूप फेमस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं जेवण भेटतं आपल्याकडं. जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचं अजिनामोटा असेल किंवा पावडर असेल, व्हाईट पावडर असेल, कलर असेल, या विरहित जेवण असतं आणि खूप म्हणजे सिम्पल बट स्वीट जेवण असतं आपल्याकडं कमी पैशामध्ये आणि सर्वसामान्य लोकांना च्या खिशाला परवडेल असं या पद्धतीचं जेवण मिळलं जातं. त्यांनी त्या ठिकाणी स्वच्छता फार आहे. जे काही जेवण आहे ते एकदम फ्रेश असं जेवण मिळतं. तर नक्की त्यांचं किचन कशा प्रकारचं आहे, किती स्वच्छता आहे, की तिथं जे काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर गेल्या 35 वर्षापासून 20 वर्षापासून ती लोक त्या ठिकाणी एकाच हॉटेलमध्ये काम करतात आहे आणि तीच त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे. ते आपण आज त्यांना जाऊन भेटणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत आपण. चला आता आपण यांचं जे किचन आहे ते किचन बघणार आहोत. दादा किचन आपण बघूयात एकदा. हे सगळं किचन जे आहे त्या किचनमध्ये लोक सध्या स्टाफ किती आपल्याकडे? माझ्याकडे 6 लोक आहेत. त्याच्यामध्ये फ्राय पॅनला 2, मेन शेफ 1 आहे, तंदूरवाले 2 आहेत. हो, आणि एकदम क्लीन करणारा एक व्यक्ती आहे आणि एक भांडी वगैरे क्लीन करण्यासाठी एक महिला आहे. ते केरळचेच लोक आहे, तो स्टाफ आहे. सर्व अगदी रोटीपासनं तर फ्राय पॅन वेटरपर्यंत सर्व 30 लोक आहेत. आपण मेन शेफ आहे. हाँ, ये मेन शेफ है तिथले. अपन त्यांना विचारत. हाँ दादा, आप कितने साल से इधर काम? मेरे को 33 साल हो गए उधर यूना ब्लॉसम में. मैं कल ही हमारा स्पेशल का मतलब मसूर है, अंडा मसाले और शेवभाजी, राजमा, ये मसूर अंडा मसाला हमारा फेवरेट है. हाँ, हमारे को खाने के साथ अपना होटल भी किचन भी एकदम साफ होना चाहिए. ग्राहक ये नहीं बोलना चाहिए गंदा है. इसके लिए हम रोज अभी 2 बार लादी मारते हैं, झाड़ू मारते हैं, बाहर और अंदर सब एकदम क्लीन रखते हैं. आप कितने साल से काम कर रहे हो इधर? 25 साल से काम करते हैं. हाँ. काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून काम करताय? मी केला किती 30 वर्ष. 30 वर्ष झाले त्या दादांना या ठिकाणी काम करतात ते. आणि काय बनवतो तुम्ही? खाली रोटे, तंदुरी रोटे. फक्त रोटी. इथे जे येणारी लोक आहेत ती बॉम्बे पुणे हायवेवरून येणारी लोक आहेत. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर लोकांना थोडा वेळ असेल तर नक्की या ठिकाणी चांगली पुस्तकं या ठिकाणी ठेवलेली आहेत. ती पुस्तकं ते वाचू शकतात अशा या ठिकाणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा तुम्ही तुमच्या आवडीचे जे आईस्क्रीम आहेत आईस्क्रीम तुम्हाला या ठिकाणी मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे लोकांना परवडेल आणि लोकांना पचेल रुचेल अशा प्रकारचे आईस्क्रीम या ठिकाणी अवेलेबल आहेत. असे 2 या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये येत्या आईस्क्रीम उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ज्या लोकांना कोल्ड्रिंक्स हवे त्या कोल्ड्रिंक्स पण या ठिकाणी तुम्हाला मिळतील. त्यानंतर मिनरल वॉटर असेल तर या सगळ्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी अवेलेबिलिटी या ठिकाणी आहे. आता आपण प्रत्यक्षात जे ह्या ठिकाणी लोक आलेली आहेत जेवणासाठी आपण त्यांना विचारणार आहोत की जेवण त्यांना कसं वाटतंय. कारण आम्ही हप्त्यातून 2 वेळेस तरी इथं जेवायला येतो. जे आम्ही आता इथं जेवण करतो त्याच्यामुळं डायजेस्ट वगैरे व्यवस्थित होतं आणि गॅस वगैरे काही पकडत नाही आणि भाऊंचं किचन पण साफ सुथरं आहे.
आणि हे जे पण काय हॉटेल आहे ना एकदम साफसुथराने नेट आणि क्लीन ठेवतात ते, त्याच्यामुळे आम्ही लोक इकडे येत असतोय. आम्ही लोक लोणावळ्यात राहतो. आम्ही समजा आता आम्हाला उशीर झाला तरी आम्ही 3-4 वाजेपर्यंत इकडे जेवण करण्यासाठी येतो, पण त्याच प्रकारचं ते चांगलं जेवण देतात त्याच्यासाठी येतो. आणि जेवणाबद्दल काय वादच नाही. आपल्याला आता अंडा मसाला खाल्लाय, पण रेग्युलर आम्ही अख्खा मसूरच खातो. अख्खा मसूर मागवलंय आणि दाल फ्राय आणि रोटी मागवलेली. दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. आम्ही परत या ठिकाणी खायला येणार आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल, आता आपण खरं तर निघणार आहोत या ठिकाणाहून. खरं तर मला तुम्हाला सांगायचं की हे जे हॉटेल आहे, हॉटेलमध्ये प्रत्येकाने यावं आणि प्रत्येकाने या ठिकाणी खावं. या ठिकाणचा पदार्थ जो फेमस आहे मसूर असेल, आणि आत्ता तर भरपूर त्यांनी पदार्थ ॲड केलेले आहेत. या ठिकाणच्या हॉटेलची रचना असेल ती एक आगवेगळ्या पद्धतीची रचना आहे. हे सगळं पाहण्यासाठी आणि या ठिकाणचा पदार्थ टेस्ट करण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी या हॉटेलला भेट द्यावी आणि इथल्या पदार्थाची टेस्ट घेतली पाहिजे. अशाच प्रकारचे या ठिकाणी मी तुम्हालाही आव्हान करेल आमच्या चॅनलच्या मार्फत. तर नक्की आपण सगळ्यांनी एकदा तरी हॉटेल ब्लॉसमला जे हायवेवरती आहे त्या हॉटेलला आपण नक्की भेट द्यावी आणि इथल्या पदार्थाची टेस्ट घ्यावी. हाच आपल्याला या निमित्ताने मी आव्हान करेन. धन्यवाद.